काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये माहिती लपवली अशी तक्रार केलेली होती। ही तक्रार त्यांनी परळीमध्ये केलेली होती। परळी कोर्टानं एक आदेश दिलेला आहे। काय तो आदेश आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? त्याच्यामध्ये त्यांना 24 तारखेला हाजीर राहण्याचा सांगितलेलं आहे। जैसा की सगळ्यांनी माहिती आहे की दोन मुला जे माझे आहे शिशिव मुंडे शिवानी मुंडे त्यांचा उल्लेख केलेला आहे, पण जे आई आहे त्यांचा नाव लपवण्याचं काम केलेलं आहे धनंजय मुंडेंनी। आणि जे माझे आमचे दोघांचे जे केस आहे डोमेस्टिक व्हायलन्सचा जे आता निकाल आलेला आहे आणि डिवोर्सचा जे आमचे जे खटला कोर्टामध्ये दाखल आहे त्याचा नमूद केलेला नाही आहे। माझ्या नावावरती जे प्रॉपर्टी त्याचा नमूद केलेला नाही, ते सगळी जे गोष्ट आहे त्याच्यावरती मी ते कंप्लेंट टाकली होती। या 3 प्रकारची माहिती जसं तुम्ही सांगता की तुम्ही तुमची जी कोर्ट केस चालू आहे ती आणि त्याचबरोबर संपत्ती याची जी माहिती त्यांनी लपवलेली आहे असं सांगितलं आहे, तर आता कोर्टाचं काय म्हणणं आहे? 24 तारखेला त्यांना प्रत्यक्ष हजर राहावं लागेल? हां, 24 तारखेला परली कोर्टामध्ये त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये परली कोर्टामध्ये त्यांना हाजीर व्हावं लागेल आणि बेल पण करावं लागेल तिकडे, आणि मी पण तिकडे 24 तारखेला हाजीर राहणार आहे। ज्या पद्धतीने हे सगळे गोष्टी घडत आहेत, तुमच्यावर सुद्धा आरोप केले जात आहेत की तुम्ही जाणीवपूर्वक राजकीय हेतूनं किंवा कुठल्या तरी हेतू पुरस्सर तुम्ही हे सगळं वागताय, तुमचं काय म्हणणं आहे? राजकीय जरी मला करायचा होता तो मी आता जे इतका मोठा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्याच्यामध्ये मी गेली होती आणि कुठेतरी आझाद मैदानमध्ये किंवा मंत्र्यांच्या घरांसमोर मी बसली होती उपोषण करताना, पण मला माहिती आहे कोणी मला न्याय देऊ शकत नाही। त्याच्यासाठी मी कोर्टाची बाजू, न्यायालय मान्य न्यायाधीश आणि जो आपला न्याय मंदिर ज्याला म्हणतोय, मला माहिती आहे मला तिकडेच न्याय मिळणार, त्याच्यासाठी मी तिथे गेली आहे। परंतु अनेक गोष्टी आहेत, अनेक यंत्रणा आहे, महिला आयोग आहे, अमुक आहे तमुक आहे, अशा अनेक गोष्टी असताना तुम्ही वारंवार मीडियासमोर येऊन या सगळ्या गोष्टी बोलता, त्यामुळे तुमचे आरोप हे हेतुपुरस्सर आहेत आणि कुठेतरी तुम्हाला याच्यापूर्वी न्याय देण्यात आलाय असं सुद्धा चाकणकर मॅडम महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। रुपालीताई चाकणकरला मी एकच म्हणते, ताई तुम्ही कृपया करून हात जोडी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जे 2 कंप्लेंटवरती तुम्ही नोटीस दिला होता SP साहेबांना, त्याच्यावरती अगोदर ते कंप्लेंट झाली होती, FIR केली होती संगमनेरचे पोलीस स्टेशनमध्ये आणि ते धनंजय मुंडेचे रिलेट नाही होते, त्याच्यासाठी तुम्ही त्यांना ते कारवाई नोटीस पण दिली। पण ज्या खरी जे आज माझे हस्बंड माझ्यावरती गेले 3 वर्ष सतत कंटिन्यू आज अत्याचार करत आहे, तुम्ही महिला आयोग के अध्यक्ष असताना तुमच्याकडे खूप मोठा पद आहे आणि तुमच्यासाठी फक्त ते कुर्सी आहे, पण आमची सारखी जी महिला आहे आज 27 वर्ष एक नवऱ्यासोबत राहून त्यांचे 2 मुलाबाळा करून आज आमच्यावरती जे अन्याय होते त्याच्यासाठी तुमचा पद खूप मोठा आहे आणि तुम्ही म्हणताय तुम्ही कारवाई करतात, पण तुम्हाला एक ये कल मी दिलेला आहे की अगोदरची जे कंप्लेंट आहे त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा। आणि ये कंप्लेंट किती तारीखची आहे मी तुम्हाला बोलू शकते। ये 5 कंप्लेंट आहे, 27/1/2023, 5/1/2024, 27/1/2023 आणि 13/10/2022 असं करून सगळे मिळून 5 कंप्लेंट आहे, ज्याच्यामध्ये माझे पाठीमागे ऐसे घाणेरडे लोकांना सोडण्या आणि खोटे व्हिडिओ बनाना आणि असे माझे जे गाडीवरती हल्ला केला, माझ्यासोबत मारहाण केली गुंडे लोकांनी। इनफॅक्ट वाल्मिक कराडने जो कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत मारहाण केली होती आणि इतका मोठा घाणेरडा कृत्य केला होता माझ्यासोबत, मी बोलू शकत पण नाही। तुम्ही सगळे CCTV फुटेज काढा, हे कंप्लेंट मी रुपालीताई चाकणकरांना दिलेली आहे, पण आजपर्यंत याच्यावरती काही कारवाई झालेली नाही। पण त्या तर म्हणतायत की त्यांनी कारवाई केलेली आहे आणि त्या म्हणताय की मीडियावाले लोकांवरती तो कारवाई करणार आहे, तो आम्ही पण कारवाई करू शकतो। जरी तुम्ही असं खोटे नाटे बातमी पसरवतात की मी कारवाई केलेली आहे, करुणा मुंडेचे माध्यम जे चालू आहे त्याच्यावरती मी कारवाई केली आहे,
अरे तुमचे पक्षाच्या एक मंत्री आहे, त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर तर सोडा, त्यांचे एकदम निकम्मे गुंडे लोक आहे त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही कारवाई करत नाही. ज्या लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यावेळी मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली होती, एक दिवसामध्ये वेगळे वेगळे ठिकाणे 6 NC माझ्यावरती टाकली होती, 6. आणि वेगळी वेगळी ठिकाणी मला कॉल येत होते, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वेगळी वेगळी ठिकाणे. अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही काय करत नाही असे घाणेरडे लोकांवरती. आणि जरी माझी अशी दशा आहे तर गोरगरीब महिलांची काय दशा होतील. आणि तुम्हाला माहिती आहे, रुपालीताई चाकणकरचे माहितीसाठी मी बोलते, हे महाराष्ट्रामध्ये महिलांची इतकी विकट परिस्थिती आहे की 99% तलाक केस चालू आहे. 99% महिला आपले नोरे सोबत नाही आहे, क्योंकि महिला आयोग, पोलीस प्रशासन काहीही महिलांच्या बाबतीत काय काम करत नाही. त्याच्यासाठी महिलांना घरामध्ये बसावं लागते आणि माझ्यासारखी रोडवर फिरावं लागते. आज तुम्ही रुपाली चाकणकर यांना काय सांगाल? तुमच्या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणताय 5 तक्रारी तुम्ही दिल्या, त्यापैकी एकावरही कारवाई केली नाही, पण रुपाली चाकणकर मात्र असं सांगतायत की त्यांनी कारवाई केलेली आहे. म्हणजे त्यांनी म्हणण्यापेक्षा महिला आयोगानं कारवाई केलेली. महिला आयोगाने काय कारवाई केलेली नाही आहे. आणि ताई, जरी तुम्ही कारवाई नाही करणार तर मग नका करू, पण अशी झुटी मीडियावरती बातमी पसरू नका. आणि तुम्ही म्हणताय की मीडियावरती मी कायदेशीर कारवाई करणार, तो आम्ही पण कायदेशीर कारवाई करणार. जरी तुम्ही असा महिला आयोग की अध्यक्ष असताना जरी तुम्ही असे खोटे नाटे बोलताय, तो ये माझ्याकडे पुरावे आहे. 5 कंप्लेंट लॉन्च केलेली आहे. तुम्हाला काल मी परत एक आठवणीसाठी, रिकॉलसाठी एक निवेदन दिलेलं आहे. जरी तुम्ही कारवाई नाही केली तर मी स्वतः तुमच्यासाठी पण कोर्टमध्ये जाणार आहे. तर यावर करुणा मुंडे ज्या या ठिकाणी स्पष्ट करतायत की रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना आपण वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कारवाई केलेली नाहीये, आणि जर त्या प्रसार माध्यमांना खोटी माहिती देत असेल तर त्यांना सुद्धा मी कोर्टात खेचेन, अशा पद्धतीची भूमिका करुणा मुंडे यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.